अशाच पण वन साइड वाले असतात पुढे पावर काय हे असं हे नाही परवडत ना का अरे ऐसे कॅमेरा ओपन ना ऐसे रास्ता कॅमेरा का पसंद फिरला व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. 5 धावा धावफलकावरती, 14 चेंडू, 44 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही आहे. टीम बामणवाडी या संघासमोर आव्हान आहे 49 धावांचं. आणखीन कठीण सातत्याने गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, फिरकीचा जादूगार. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू राईज होतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, सातत्यानं टप्प्यातील फेरबदल. एक टप्पा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा चौकार. सुंदर फटका, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. काव कॉर्नरच्या दिशेला मुक्त प्रदेश पाहिला. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. झाली ना 2 षटकांचा खेळ कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 8 मिनिटं आहे तुमच्या हातामध्ये. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. चला विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतो टीम बामणवाडी या संघाला. कोण आउट झालं? अजित आउट झाला. आकाश 11 चेंडू आणि 40 धावा. पण बॅटिंग आहे म्हटलं बाकी अजित आउट झाला. अजित आउट त्याची मर्जी, त्याच्याकडे कॅमेरा आहे. बरोबर आहे का तू इथं वस्तू नाही करू शकतो तो तिथं नाही करू शकत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि नको का अरे पण ताकद नजाकत भरावा शॉट. छेरन आकाश 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 मारला. आकाश 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. 9 चेंडू 33. पुन्हा एकदा उंची जास्त गाठली यावेळेला मात्र चेंडूने आणि झेल टिपलाय. नाणेल संघाकडून सर्वाधिक कामगिरी आज आपल्याला पाहायला भेटते.